नमस्कार, खाद्य मराठी या चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण बनविणार आहोत गणपती बाप्पासाठी काजू मोदक। याकरिता मी एक माप काजू घेतलेले आहे। याला मिक्सरमध्ये सुरू बंद करत बारीक करून घेऊया आणि गाळणीच्या सहाय्याने याला गाळून घेऊया। एकदाच याला मिक्सरमध्ये बारीक करायचं नाही, सुरू बंद करत करायचं, नाहीतर काजू तेल सोडतात। त्यामुळे आपण मिक्सर सुरू बंद करत याला बारीक करून घ्यायचं। यानंतर पाव माप साखर घेतलेली आहे, याला पण आपण मिक्सर मधून बारीक करून घेऊया आणि गाळून घेऊया। हे मोदक एकदम झटपट बनतात आणि खायला सुद्धा खूप छान वाटतंय। यानंतर आपण पाव माप दूध पावडर टाकून घेऊया। दूध पावडरने कलर छान येतो आणि खायलाही चवही छान वाटते। यानंतर आपण 1 चम्मच तूप टाकून घेऊया आणि छान मिक्स करून घेऊया। यानंतर आपण यामध्ये थोडं दूध टाकून घट्टसर असा गोळा मळून घेऊया। दूध खूप कमी लागतं भिजवायला, त्यामुळे एकदम थोडंच टाका। अशा प्रकारे आपला गोळा रेडी आहे। आता आपण याचे मोदक बनवून घेऊया। या ठिकाणी मी मोदकाचा साचा घेतलेला आहे, याला तूप लावून घेऊया आणि आपण मोदक बनवून घेऊया। अशा प्रकारे छान प्रेस करून घ्यायचं। बघू शकता आपला मोदक बनवून रेडी आहे। अशा प्रकारे मी पूर्ण मोदक बनवून रेडी करते। यानंतर आपण याला केसर लावून घेऊया। त्या मापानुसार माझे 7 मोदक झालेले आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राइब करा आणि शेअर करा। धन्यवाद।